नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर चला, प्रोग्रामला अजून वेळ होता कारण ना नवरीचं अजून आवरलं नव्हतं, तर म्हटलं आपण आपलं फोटोशूट करावं आणि काही रील्स बनवाव्यात. त्याप्रमाणे आम्ही सगळे आलो आणि सगळ्यांनी एवढे सुंदर सुंदर कपल फोटो काढले आणि आमचा पण नंबर होता. चला म्हटलं, आहेच वेळ, कधी असं योग येत नाही एवढं छान आवरलेलं फोटो काढायचं. त्याच्यामुळे मग काय म्हणतात, मौके पे चौका मारलो तर अशी गत झाली. सगळ्यांनी मस्त फोटोशूट केलं आणि नाही ते आम्हाला पप्पू पोज सांगतोय. सगळ्यांनी मस्त पोज सांगितलं, भरपूर फोटो आलेत, रील्स पण काही शूट केले. ते सगळे पण मी हळूहळू पोस्ट करतेच आहे. तर पुढे बघाच व्हिडिओ, पुढे आहे नवरा नवरीचे सगळे तुम्हाला बघायला भेटेल ना. पण आता त्या दोघांना आम्ही सोडून दिलं, म्हटलं तुमच्याकडे तर लक्ष द्यायचंच आहे, पण आहे योग तर आम्ही आमचे पण काही ख्वाहिश आहेत ते पण कंप्लीट करू ना. तर चला, सगळेच इथे आम्ही उभे होतो, एक एक करत सगळ्यांचे नंबर आले, सगळ्यांनी फोटोशूट केले आणि सगळ्यांचेच फोटो एवढे सुंदर आलेत ना. ज्यावेळेस फोटो येतील त्यावेळेस मी नक्की एक दिवस तुम्हाला ते सगळे फोटो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेल. तर इथे आमच्या काही रील्स झाल्यात आणि ह्या रील्स तुम्ही बघितल्या आहेत आणि ह्या व्हिडिओजला तुम्ही खूप छान प्रेम दिलं, त्याबद्दल धन्यवाद. साडीची लिंक खूप जणांनी मागितली, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, कालच्या व्हिडिओमध्ये पण दिली होती. खरंच खूप सुंदर वाटल्या मला ह्या साड्या. आणि संध्यानं पण संध्या नको बोलली, तिला पण विचारलं होतं, पण बाकी आम्ही सगळ्यांनी घेतले होते. सगळ्या साड्यांचे कलर खूप खूप सुंदर होते. आणि आम्ही घरून आवरून येण्याचा हाच एक फायदा झाला की इथे आम्हाला खूप वेळ भेटला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला. नाही तर इथे येऊन तयार व्हायचं म्हणलं असतं ना, तर हे सगळे वेळ आम्हाला काही भेटला नसता. आणि आम्ही इथं रील्स शूट करतो आहे म्हणल्यानंतर आमची सगळी गँग असणं तर गरजेचंच आहे. सगळे आम्हाला इथे चीअर करायला आले होते. सगळे आम्हाला सांगत होते असे फोटो तसे फोटो. त्यानंतर रील्स पण खूप काढल्या. साड्या तर सगळ्यांच्या सेम असल्यामुळे मस्त दिसत आहेत. संध्या राणीला नंतर वाटलं घेतली असती तर बरं झालं असतं, तिनं घेतली असती तर सानूची तिची सेम झाली असती, मग आम्ही जोड्या झालो असतो सगळे. आणि रील्स करायला हे अश्विनीच्या आत्या पण आमच्यासोबत आल्या. त्यानंतर अश्विनीच्या काही आत्याच्या मुली आहेत, काही काकांच्या मुली आहेत, आम्ही मामांच्या मुली आहेत, अशा सगळ्या आहेत. आणि निकिताचं हसणं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कदाचित दिसलं असेल. कालच्या व्हिडिओमध्ये बोलला तुम्ही तिला हसताना कधी बघितलंच नाही, तर चला मी कधी गेले ना तिला हसायला लावते, त्यावेळेस बघाल. आणि ह्या व्हिडिओमध्ये कदाचित बघितलं असेल. ही रील्स तर आमची खूप सुंदर आली यार, दोघींची मस्त केलं होतं. आणि इथे पण ही पण एक रील्सचीच तयारी आहे, सगळ्यांना एकत्र घेऊन असा डान्स करायचा होता. आणि चला, आता वेळ झाली की नवरदेवाला बोलवायला लागलेत आतमध्ये, त्याच्यामुळे आता आम्ही नवरदेवाला आतमध्ये घेऊन जातो. आणि त्याला मी म्हणते आजचाच दिवस तू आमचा आहे, उद्यापासून तू वहिनीचा होशील. तर चल, आजचा दिवस आमच्यासोबत. आणि त्याला आतमध्ये आणायचं आहे, त्याला थोडंसं तयार करायचं आणि त्यानंतर एंगेजमेंट सुरू होईल. आणि लॉन्च दोन चिटकवते वरती, इकडं घट्ट आहे साईडला. बस 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 राणी भरपूर जा. हो
त्याला समोर पाहिजे दीदी समोर पाहिजे थोडा हसायला लावा त्यांना एक मिनिट डोळे नाही फोटोग्राफर एवढे साधे फोटो असतात का तुम्ही जरा ऍक्शन सांगा त्यांना असं कसं बसत नाही तुम्ही ऍक्शन ऍक्शन नाही आम्ही नाही तर कॅप काढायची का त्याची कॅप काढायची का